कोणतीही घटना जेव्हा घडते तेव्हा त्याला दोन बाजू असतात. आपण पाहतो ती एक बाजू आणि आपण पाहत नाही ती एक बाजू. जेव्हा आपण एखाद्या घटनेच्या दोन्ही बाजू पाहतो त्यावेळेला आपल्याला अजिबात त्रास होत नाही. समोरचा व्यक्ती माझ्यासोबत असा का वागला, जेव्हा असं आपल्याला वाटतं त्यावेळेला त्या व्यक्तीचा अभ्यास जेव्हा आपण करायला सुरुवात करतो, समोरच्या व्यक्तीकडून मला त्रास झालाय ना, ती व्यक्ती मग काय काय करते, ती व्यक्ती कोणत्या मानसिक परिस्थितीतून जात आहे, ती व्यक्ती असं का वागली असेल, कदाचित त्या व्यक्तीची मुद्दा समजावून घेण्याची ताकद कमी पडत असेल किंवा ती व्यक्ती दुःखी असेल. एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण दुसऱ्या बाजूनी सुद्धा विचार करायला लागतो ना, त्यावेळेला ती व्यक्ती असंच का वागली, हा जो त्रास होतो ना तो त्रास कमी होतो आणि मग आपोआपच आपलं व्यक्तिमत्व जे आहे किंवा आपले विचार करण्याची जी पद्धत आहे ती उत्तम व्हायला सुरुवात होते. गोष्टींचा आपल्याला त्रास होत नाही आणि एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास जर झाला नाही तर मग त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावरती, आपल्या तब्येतीवरती, आपल्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्सवरती, आपल्या चेहऱ्याच्या ग्लोवरती अजिबात होत नाही.